तर हे दानाचं महत्त्व यासाठी भगवान सांगतात की तुम्ही जसं दान कराल तसं उत्तर मुक्तावस्थेकडे प्राप्त होता आणि मुक्तावस्थेकडे वाटचाल करता आणि दान देता 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 तुम्ही जर अशा प्रकारच्या स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू संघ डॉक्टर सत्यपाल जी बनते जी स्थवी, डॉक्टर बदंत इंद्र समाजस्थवी आणि या ठिकाणी पूजनीय पवित्र असे भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी जमलेले सर्व उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे. आज आपण पाहतो की या ठिकाणी धम्म परिषद ऑनलाईन धम्म परिषद यांचे संयोजक अध्यक्ष पूज्य डॉक्टर बदंत इंद्रस महाथेरो या ठिकाणी या परिषदेला उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन आहे. अनेक प्रकारच्या कामाधंद्यांना दूर सारून आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे. आपण आला या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पुन्हा आपलं सर्वांचं अभिनंदन करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण पाहतो की या ऑनलाईन धम्म परिषदमध्ये बंतेजी अनेक बंतेजीला बोलून ऑनलाईनमध्ये अनेक प्रकारच्या बंतेजीला बोलून या ठिकाणी अनेक प्रवचन दिले जातात आणि ते प्रवचन एक से एक आपल्या कल्याणाचे असतात. म्हणून तसंच आजचा हे या ठिकाणी जो ऑनलाईन प्रवचन या ठिकाणी बंतेजीने जे आयोजित केलेलं आहे म्हणून हे सर्वांच्या मंगलासाठी आणि कल्याणासाठी आहे. आपल्या जीवनामध्ये प्रवचन ऐकून जसं आपल्याला या दर्यावरून त्या तीरावर जायचं असलं तर आपल्याला नाव अवश्य असते आणि त्या नावेमध्ये बसून आपण या तीरापासून पैल तीरामध्ये पोहोचत असतो. यासाठी हे जे धम्म प्रवचन आहे ते हेच काम करत असतं. म्हणून आपण प्रवचनाला जे काही या ठिकाणी बसलेलं आहात तर अगदी शुद्ध मनाने बसलं पाहिजे, निर्मळ मनाने बसलं पाहिजे. कोणत्याही मनाचे एक दुसऱ्याच्या प्रती द्वेष भावना किंवा कोणत्याही प्रकारचे मोहमूळता किंवा आसक्ती असता कामा नये. जसं आपण पाहतो की एखादा शुद्ध कपडा स्वच्छ असला की त्याला ज्याप्रमाणे आपण रंग देतो तो ताबडतोब रंग पकडतो. अशाच प्रकारे जर आपलं मन शुद्ध नाही आणि आपण 1 घंटा काय 1.5 घंटा काय कधी जरी प्रवचन ऐकलं, मनच जर शुद्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून आपण प्रवचन ऐकताना सुद्धा कोणतंही प्रवचन असू द्या ते प्रवचन आपण मन लावून ऐकलं पाहिजे, तरच आपली नाव तयार होते आणि हीच नाव आम्हाला मुक्तावस्थेपर्यंत नेऊन पोचवते. म्हणून हा सगळा बंतेजीचा पटाटोप आहे. म्हणून हे नाव तयार करण्यासाठी आपलं मन सुद्धा विशुद्ध असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, अंतःकरण सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. नाही तर प्रवचन इकडं चाललंय तिकडं झोपा चालल्या, कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला, कधी पुढं तर कधी मागं, कुछ नाही मिळेल, कोरेची कोरे रहोगे. लक्षात आलं. आणि म्हणून एवढं मोठं आपल्याला आयुष्य मिळालं, हे आयुष्य अशा प्रकारे घालवायचं नाही. म्हणून जो काही समय आपल्याला प्राप्त झाला, आज आपल्याला फार मोठा समय प्राप्त झाला की आज आपण या विहारामध्ये येऊन सुद्धा असे प्रवचन ऐकत आहोत. उद्या काय माहीत
आपण राहतो की नाही राहतो याची काय गॅरंटी आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणतात जो समय आपल्याजवळ आहे, जेव्हा आपल्याला धर्म कानाने ऐकायला येतो तेव्हापासूनच आपण धर्माची वाटचाल सुरू केली पाहिजे आणि कदम 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 पुढे सरकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी जर बसलेला आहात तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशाच प्रकारे कदम कदम पुढे चालून आपल्या जीवनाचं सोनं बनवलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनाची गॅरंटी नाही. भगवान बुद्ध म्हणतात मनुष्य जीवन हे बेभरोश्याचं जीवन आहे. मनुष्याचा आज किंवा उद्या किंवा विहाराच्या बाहेर गेल्याच्या नंतर काय होईल याची गॅरंटी नाही. आहे गॅरंटी? नाही गॅरंटी. आपण पाहतो अनेक प्रकारचे लोक आपल्यातून निघून जातात. आपण म्हणतो अरे काल तर मी बोलत होतो त्याच्याबरोबर मी चहा पिलो, आम्ही फिरायला जात होतो तिकडं आम्ही भेटलो बोलत होतो आणि आज काय झालं ते निघून गेले. अशा प्रकारे आपलं जीवन आहे. म्हणून जर जीवनच जर बेभरवशाचं आहे म्हणून आपला एक क्षणसुद्धा वाया न जाता तो सत्कारणी लागला पाहिजे. आणि सत्कारण ते की जे वाणी ऐकून आपलं कल्याण होईल, आपली मुक्त अवस्था प्राप्त होईल, ती कल्याणकारी आहे. म्हणून अशा प्रकारे भगवंताने अनेक प्रकारचे उदाहरणं दिलेले आहे. भगवान सर्वप्रथम पहिले हे सांगत असत की ते उपासकांना दान कर्म करण्याचं सांगत असत. मग भगवान बुद्ध म्हणतात हे दान कर्म यासाठी आहे की जेव्हा मनुष्य दान कर्म करत राहतो तेव्हा उत्तर मुक्त अवस्थेकडे तो जात असतो. म्हणून आपण अशा प्रकारे दान देण्याची जी क्रिया आहे ती सतत चालू ठेवली पाहिजे. एकदा भगवान उपासिकेच्या घरी जात असत आणि त्या उपासिकेच्या घरी अगदी 12 गाडे गरिबी होती. गरिबी असल्यामुळे भगवान नेहमी तिच्याकडे जायचे आणि त्या ठिकाणी भोजन ग्रहण करायचे आणि निघून जायचे. असं करता करता एक दिवस काय झालं की भगवंतांना कुठंतरी मधामध्ये काहीतरी वेळ झाला आणि वेळ झाल्याच्या नंतर त्या उपासकेने भगवंताची वाट पाहिली परंतु भगवान आले नाही म्हणल्याच्या नंतर त्यांचे जे मुलं होते ते भगवंतासाठी जे भोजन तयार केलं होतं ते भोजन त्या मुलांनी खाऊन घेतलं. आता यांच्या घरी गरिबी असल्यामुळे पीठ नसल्यामुळे किंवा दुसरं काही शिल्लक नव्हतं, केवळ भगवंतासाठी बनवून ठेवलेलं अन्न ते वेगळं होतं. परंतु मुलांनी मात्र भगवान आलेच नाही म्हणून भगवान आता येणारच नाही असं म्हणल्याच्या नंतर ते मुलांनी खाऊन टाकल्याच्या नंतर भगवान थोड्या वेळाने आले आणि आल्याच्या नंतर एकदम दारामध्ये उभे राहिले. तेव्हा त्या उपासिकेच्या मनामध्ये हा विचार आला की आता भगवान तर दारापुढे उभे आहेत, भगवान दररोज दानाला येतात, मी त्यांना भिक्षा करते, आज काय देऊ. जे काय होतं भगवंताच्यासाठी बनवले होतं ते तर खाऊन टाकलं. आता खाऊन टाकलं तर आता काय करू, घरामध्ये काही नाही आणि कोणाकडून मागून आणू ते बरोबर नाही, म्हणून आता काय करायचं असं तिच्या मनामध्ये अनेक प्रकारचं काहूर उठलं आणि ती विचार मनात करू लागली. ती विचार करू लागली की आता भगवंतांना काय द्यावं आणि म्हणून ती फार हिरमुसली झाली आणि खाली पाहू लागली. भगवान हे सर्वज्ञ होते. भगवंताने तिच्याकडे पाहिलं आणि म्हटले माता काही हरकत नाही, तू असं कर, तुझ्या घरी जरी अन्न नसेल परंतु तुझ्या दाराच्या समोर तुझ्या प्रवेशद्वाराच्या समोर सुपीक जमीन आहे, असं कर ती मुठभर माती आण आणि माझ्या पात्रामध्ये टाक. असं म्हणल्याच्या नंतर माती टाक म्हणल्याच्या नंतर तिचा चेहरा अगदी हिरमुसला झाला की भगवान मला काही गलत तर नाही म्हणत ना, भगवान मला आडवत तर नाही बोलत ना, भगवान माझी मजाक तर नाही करत ना, आणि असे म्हणून ती हिरमुसली होऊन बघू लागली. तेव्हा भगवंताने सांगितलं की हे माते, अशा प्रकारे नाराज होण्याची गरज नाही, कारण तू दररोज जे दान करत आहे या दानामध्ये खंड पडू नये. आणि म्हणून मी तुला सांगतो की तुझ्या दाराच्या समोर प्रवेशद्वाराच्या समोर जी सुपीक जमीन आहे त्या जमिनीतली थोडीशी माती आणून माझ्या पात्रामध्ये टाक, म्हणजे तुझ्या दानाचं खंडन होणार नाही, तुझं दान नेहमी करता सुरळीत राहील, खंडन होणार नाही. म्हणून अशा प्रकारे भगवंताला तिने समजावल्याच्या नंतर तरी पण आता भगवंताच्या पात्रामध्ये माती टाकायची तर जरा मन पाहिजे ना. आणि मी भगवंताच्या याच्यामध्ये माती कशी टाकू, भगवान म्हणले खरे, परंतु आता भगवंताच्या पात्रामध्ये माती कशी टाकायची
असं म्हणल्याच्यानंतर ती पुन्हा मात्र अशा प्रकारे दचकू लागली. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, माते तू कोणत्याही प्रकारे करू नको कर, ती जमीन सुद्धा तुझीच आहे आणि तुझ्या मालकीची जमीन आहे. तू काय दुसऱ्याच्या जमिनीतून मला ती माती आणून दान करत नाही, तुझी भूमी आहे. म्हणून त्या सुमीक जमिनीतून एक मुठभर माती आण माझ्या पात्रामध्ये टाक, म्हणजे तुझ्या दानाचं खंडन होणार नाही. याचा अर्थ असा आहे की भगवान बुद्ध म्हणतात की जसं आपण दररोज जेवण करतो आणि जेवण केल्याशिवाय आपण राहत नाही, बार बार आपल्याला भूक लागते आणि आपण भोजन करतो. दिवसातून आपण 1 वेळा 2 वेळा 3 वेळा जे काय खात असेल आपण त्याप्रमाणे खात राहतो. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की अशाच प्रकारे आपण दान कर्म केलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात जोपर्यंत आपण दान कर्म करत नाही तोपर्यंत आपल्या तोंडामध्ये घास सुद्धा घातला नाही पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपण सुद्धा दैनंदिन जीवन जगत असताना कोणताही आपल्या घरी व्यक्ती आला तर त्याला आपण दान दिल्याशिवाय राहू नये. मग तो आपल्याला पीठ मागत असेल, पैसा मागत असेल, कपडा मागत असेल, जे काही मागत असेल तर भगवान बुद्ध म्हणतात त्यांना आपण दिलं पाहिजे. पण कधी बी वाकडं तिकडं तोंड करून त्याला आमचा वेळ नाही, जरा पुढं व्हा असं म्हणू नये. म्हणून भगवान का म्हणतात असं की तो तुम्हाला दान कर्म करण्यासाठी आणि तुमची पुण्य पारवी वाढवण्यासाठी तुमच्या दारामध्ये उभा आहे. पण ते जर तुम्ही त्याला हकलून दिलं तर तुमची दान पारवी पूर्ण होईल का? नाही होणार ना. म्हणून अशा प्रकारची पारवी पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात, हे माते तुझ्या दानाचं खंडन होऊ नये म्हणून तुझ्या प्रवेशद्वारासमोर जी सुपीक माती आहे ती माझ्या पात्रामध्ये टाक. असं म्हणल्याच्या नंतर ती माता जाते आणि आणते आणि मुठभर माती आणून भगवंताच्या पात्रामध्ये टाकते. तेव्हा भगवान म्हणतात, साधू 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 तुम्हारा कल्याण हो गया. तर हे दानाचं महत्त्व यासाठी भगवान सांगतात की तुम्ही जसं दान कराल तसं उत्तर 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 मुक्तावस्थेकडे प्राप्त होता आणि मुक्तावस्थेकडे वाटचाल करता आणि दान देता 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 तुम्ही जर अशा प्रकारच्या पुढच्या पायऱ्या जर पार केल्या तर आपण मुक्तावस्था प्राप्त करतो. एवढं दानाचं महत्त्व आहे. भगवंताने उघड दान नाही सांगितलं, कारण भगवान हे सर्वज्ञ होते. भगवंताला माहीत होतं की या सर्व उपासकांचं कल्याण कशामध्ये आहे. तर भगवान नेहमी कल्याण होण्यासाठी उपासकांना दानाचं महत्त्व समजून सांगत असत आणि ते दानाचं महत्त्व यासाठी समजून सांगत असत की जोपर्यंत मनुष्य दान कर्म करत नाही तोपर्यंत तो मुक्त अवस्था प्राप्त करू शकत नाही. आणि जर त्याने अशा प्रकारे दानच नाही केलं तर तो मनुष्य आणि पशुमध्ये काय फरक राहिला. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याचं जीवन एवढं पवित्र आहे, एवढं शुद्ध आहे, एवढं निर्मळ आहे की तो आपला सोमुखी होऊन अंतर्मुखी हो, हे सगळे दान कर्म करून सोमुखी हो, अंतर्मनामध्ये जे काही खोट आहे, जे काही पीप आहे, जी काही गंदगी आहे ते सोमुखी होऊन अंतर्मुखी होऊन तो पाडून बाहेर काढून फेकू शकतो आणि तो आपली मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. पुन्हा त्याला जन्माला यायची गरज नाही. म्हणून अशा प्रकारे आपण ही मजल मारली पाहिजे की हे सगळं दान कर्म करताना आम्ही कोणत्याही प्रकारची हिचक न करता, आपल्या प्रकारे कोणत्याही प्रकारचं मागं न राहता यथाशक्ती आपल्याला जसं जमेल. भगवंताने एक सांगितलं की जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही दान द्या यथाशक्ती. तुम्हाला जर 1 रुपयाचं दान द्यायचं असेल तर 1 रुपया दान द्या. तुम्हाला जर 2 रुपयाची ऐवज असेल तर 2 रुपये दान द्या. पण दान हे कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण दान कर्म केल्याशिवाय आम्ही मुक्त अवस्था प्राप्त करू शकत नाही. यासाठी भगवान पहिल्या प्रथम जे प्रवचन द्यायचे ते दानाचं द्यायचे. दुसरी गोष्ट भगवान या ठिकाणी असं सांगतात की आपल्याला श्रद्धा असली पाहिजे. कोणती श्रद्धा असली पाहिजे तर मग आपल्याला बुद्ध धर्माविषयी श्रद्धा असली पाहिजे, धर्माच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे, संघाच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. अशा प्रकारे श्रद्धा केवळ श्रद्धा आणल्याने परिपूर्ण होत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात श्रद्धा 3 गोष्टीने परिपूर्ण होते. मग या 3 गोष्टी कोणत्या तर एक श्रद्धा असावी, श्रद्धाबरोबर विवेक असावा आणि विवेकाबरोबर ज्ञान असावा, तेव्हा ही श्रद्धा बलवान होते. केवळ आहे म्हणले आमची श्रद्धा आहे, आमची श्रद्धा आहे आणि 3ही गुण आपल्यामध्ये नाही तर श्रद्धा कसली, तर ती तर मिथ्या श्रद्धा झाली. म्हणून श्रद्धा ही डोळस असावी. मग काय बुद्ध धर्माच्या प्रती असो, धर्माच्या प्रती असो, संघाच्या प्रती असो किंवा कोण्याही कार्याच्याबद्दल असो, परंतु जोपर्यंत श्रद्धा नाही तोपर्यंत ते काम आपण परिपूर्ण करू शकत नाही. म्हणून श्रद्धा ही बलवान असली पाहिजे. आणि श्रद्धेबरोबर काय असलं पाहिजे, विवेक असला पाहिजे.
विवेकाबरोबर आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. श्रद्धा, विवेक आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी जेव्हा मिळतात तेव्हा ती श्रद्धा बलवान होते. म्हणून अशा प्रकारे आपली श्रद्धा असावी. आता कशी श्रद्धा असावी? ते एकदा भगवान श्रावणीमध्ये असताना एक कांचन नावाचा भिक्षू संगली या खेड्यामध्ये राहत होता. आणि खेड्यामध्ये राहत असताना एक उपासक, सोना नावाचा उपासक, दररोज त्यांचं प्रवचन ऐकायला जायचं. प्रवचन ऐकता ऐकता त्याच्या मनामध्ये अशी काही जिद्द तयार झाली की अरे, मी या कोलाहलच्या दुनियेमध्ये राहून माझं काय कल्याण होणार आहे. म्हणून जसे हे कांचन नावाचे भिक्षू अशा डोंगरावर राहतात आणि ते अशा प्रकारे धर्माचा अभ्यास करतात, धर्माचा अभ्यास करून ते मुक्तावस्था प्राप्त करतील, म्हणून मी या गृहस्थीमध्ये राहून काय करू असं म्हणल्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये अशी इच्छा झाली की मला भिक्षू व्हायला पाहिजे, मला भिक्षू व्हायला पाहिजे असं म्हणल्याच्यानंतर त्याने महाकांचन या भिक्षूला विनंती केली की बनते, मला स्वतः प्रवचित व्हायचे. तेव्हा कांचन नावाचे भिक्षू म्हणाले की अरे सोना, तू भिक्षू होण्याचा नाद सोडून दे. काय म्हणले? तू भिक्षू होण्याचा नाद सोडून दे. भिक्षू होणं अतिशय अवघड काम तर आहेच आहे, परंतु धर्माचं पालन करणं त्याहीपेक्षा अवघड आहे. आपल्या जीवाला मारावं लागतं, दिलेल्या भोजनावर जगावं लागतं, दैनंदिन जीवनामध्ये उपदेश द्यावा लागतो. असे न जाणे कितीतरी कठीणाई यामध्ये असतात. म्हणून तू मात्र भिक्षू होण्याचं हे तुझ्या मनामध्ये आहे हे सोडून दे असं म्हणल्याच्या नंतर त्याची तर मात्र श्रद्धा होती धर्मावर, परंतु त्याने वाटता जिद्द केली की नाही, मला भिक्षूच व्हायचे. असं म्हणल्याच्या नंतर त्यांना मात्र 2 वेळा 3 वेळा म्हटल्याच्या नंतर तेव्हा त्या कांचन भिक्षूने त्याला विनंती केल्याच्या नंतर बनतेजीने त्याला प्रवचित केलं आणि तो भिक्खू संघामध्ये सामील झाला. सामील झाल्याच्या नंतर त्याने लगातार 3 वर्ष श्रद्धेनं धर्माचा अभ्यास केला आणि धर्माचा अभ्यास केल्याच्या नंतर एक दिवस मात्र तो कांचन आपल्या गुरुकडे गेला आणि म्हणाला, बनते मला भगवंताची भेट घ्यायची आहे. तेव्हा कांचन नावाचे भिक्षू त्यांना म्हणाले की अरे सोना, भगवंताचं दर्शन घेणं महान पुण्य आहे, जा लवकर जा, परवानगी आहे तुला. असं म्हणल्याच्या नंतर तेथून ती परवानगी घेतला आणि भगवंताच्या श्रावस्ती नगरीमध्ये येथे आला. आल्याच्या नंतर भगवंतांना नमस्कार चमत्कार केल्याच्या नंतर भगवंताने विचारले, कसं काय आला, बरं आहे का, कुठून आले, तुम्हाला तकलीफ तर नाही झाली ना, अन्न तर मिळालं, भोजन तर मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी विचारल्याच्या नंतर भगवंताने त्याला आपल्या गंधकुटीमध्ये ठेवलं. गंधकुटीमध्ये ठेवल्याच्या नंतर भगवान अनेक प्रकारच्या धर्माचे पैलू या सोनाला समजावून सांगत असत आणि त्याला आपल्या कुटीमध्ये आश्रय दिला. त्या कुटीमध्ये तो राहत असत. असं करता करता सकाळी उठायचा आणि भगवंताला म्हणायचं की सोना, तुला धम्मवंदना, संगवना, त्रिशरण पद्धतशीर येतं का? तो म्हणाला हो भगवान येतं. आणि मग तो सकाळी उठायचा, संध्याकाळी त्रिशरण पद्धतशीर, बुद्धवंदना, धम्मवंदना काय सुद्धा पठण करीत असे. तर त्याचा एवढा सुंदर आवाज होता की भगवान मात्र त्याच्यावर खुश व्हायचे आणि म्हणायचे की शाबास सोना, शाबास सोना, शाबास, बहुत अच्छा. असं म्हणल्याच्या नंतर तो मात्र अशा प्रकारे, आणि भगवान तिथे कुटीमध्ये राहिल्यामुळे भगवान त्याला स्वतः धर्म शिकवत असत. अनेक प्रकारचा धर्म त्याला शिकवल्याच्या नंतर एक दिवस त्याने भगवंताची परवानगी मागितली आणि भगवंताला म्हणा, भगवान मला माझ्या गावी जायचे. असं म्हणल्याच्या नंतर भगवान सर्वज्ञ होते, जाणत होते की हा कशा प्रकारे याचं चित्त आहे. म्हणून भगवंताने त्याला परवानगी दिली आणि परवानगी दिल्याच्या नंतर तो आपल्या गावी निघून गेला. गावी निघून गेल्याच्या नंतर त्याला त्याच्या आईने बघितलं आणि बघितल्याच्या नंतर माझा मुलगा अमोद प्रभू अनेक प्रकारचे उन्हाळे काम करत होता आणि असा उन्हाळ मुलगा त्याच्या अंगावर चिवर पाहून त्याची आई फार खुश झाली. एखादा दारुड्या मुलगा असला ना आपला जो मुलगा जर चिवरामध्ये दिसला आईला किती आनंद होतो का नाही? असाच तो मुलगा होता. त्याला पाहून त्या आईला मात्र खूप आनंद झाला, माझा मुलगा आणि अशा प्रकारचे चिवरामध्ये. आणि त्यांच्याजवळ जो कंचन नावाचं भिक्षू होतं ते म्हणलं इथंच नाही, ते भगवंताच्या गंधकुटीमध्ये राहून आला. तिच्या आईला भरोसाच व्हायचे ना की एवढा मोठा उन्हाळ मुलगा तो भगवंताच्या कुटीमध्ये आणि ते गंधकुटीमध्ये, असं तिला भरोसाच येईना. येणं म्हटल्याच्या नंतर
त्या ठिकाणी थोडा वेळ राहिले आणि कांचन भिक्षूने सांगितले की आज तुमच्याकडे सोना जो भिक्षू आहे हा तुमच्या नगरीमध्ये प्रवचन देईल. प्रवचन देईल म्हणल्याच्या नंतर लगेच त्याची आई खुश झाली आणि त्या नगरीमध्ये मध्यभागी एक पेंडॉल, मोठा पेंडॉल टाकला आणि त्या पेंडॉलमध्ये सगळ्या नगरीच्या लोकांना निमंत्रित केलं. आणि निमंत्रित केल्याच्या नंतर संध्याकाळ झाली आणि ते आपल्या टोली जंग अशा महालामधून एक दासी ठेवली आणि बाकीचे सगळे प्रवचन ऐकायला त्या पेंडॉलमध्ये आहे. भिक्षूचं प्रवचन आहे म्हणून सगळे शहरातील सगळे लोक जमा झाले. कांचन नावाचा भिक्षू त्यांच्याबरोबर आहे आणि सोना नावाचा भिक्षू त्या ठिकाणी प्रवचन देणार आहे. त्याच्या आईला खूप असं वाटलं की माझा पुत्र आता प्रवचन देणार आहे. जसं त्या ठिकाणी सगळे लोक आले, एक दासी त्या ठिकाणी ठेवली आणि इकडं प्रवचन सुरू झालं सोनाचं. सुरू झाल्याच्या नंतर काय झालं की चोराने मात्र ती संधी साधली आणि संधी साधल्याच्या नंतर सोनाच्या आईच्या टोली जंगाच्या इमारतीमध्ये त्यांनी चोरी करण्यासाठी प्रवेश केला. त्या ठिकाणी एक दासी राहत होती, ती फक्त देखरेख करण्यासाठी ठेवली होती. सारे लोक प्रवचन ऐकायला तिथे गेले होते. सगळे लोक प्रवचन ऐकता ऐकता जो धर्माचा अभ्यास करतो, धर्म त्याचं कल्याण करतो, अशा प्रकारे प्रवचन नाना तरीकेचे त्या ठिकाणी सुरू होते. लोक आपल्या मानात डोळत होते. इतक्यात मात्र त्या ठिकाणी चोराने त्या घरी प्रवेश केल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या तिजोऱ्या खोलल्या त्या सोनाच्या आईच्या आणि ते गाठोडे बांधू लागले. त्या ठिकाणी एक दासी ठेवली होती. तिला वाटलं की आता मी जर मालकीनबाईला हे जर नाही सांगितलं तर मालकीनबाई उद्या माझ्यावर मात्र अशा प्रकार नाही ते आरोप करते की तू मला का नाही सांगितलं. म्हणून ते त्या ठिकाणी चुपचाप निघते आणि आपल्या ज्या ठिकाणी प्रवचन चाललं आपल्या त्या सोनाच्या आईला म्हणजे मालकीनबाईला सांगते की मालकीनबाई घरामध्ये चोर शिरलेले आहे. चोर शिरलेले आहे ते कानामध्ये 2 वेळा सांगितलं, 3 वेळा तिनं काही ऐकलंच नाही मालकीनबाईनं. तेव्हा ती मात्र त्याला हालून म्हणू लागली की मालकीनबाई घरामध्ये चोर शिरलेले आहे. सगळं सोनं रांगी हिरे मोते सगळे बांधून गाठोडे बांधून ती निघालेली आहे. असं म्हणल्याच्या नंतर मालकीनबाईने ऐकले. म्हणले तू असं कर की या अमृतामध्ये विष कालवू नकोस, या अमृतामध्ये विष कालवू नको, मला हे प्रवचन ऐकू दे. माझं घर सगळं धुवून नेलं तरी चालतो, तू मात्र आता पुन्हा सांगायला येऊ नको आणि अशा प्रकारच्या या अमृतामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करू नको, जा. असं म्हणल्याच्या नंतर ती परत गेली. त्यांनी मात्र हिऱ्या मोऱ्याचे अशा प्रकारचे दागिने वगैरे सोडले, ते गतडं बांधले. तिला मात्र रावणा पुन्हा आली आणि म्हणले मालकीनबाई सगळं घर धुवून चाललं. असं म्हणल्याच्या नंतर धुवून चालल्याच्या नंतर ठीक आहे तू जा, तुला सांगितलं ना की एकदा त्यांना काय न्यायचं ते नेऊ दे, सोनं नेऊ दे, चानं नेऊ दे, सगळं घर साफ करून नेऊ दे, पण पुन्हा तू सांगायला येऊ नको आणि या अमृतामध्ये पुन्हा विष कालवण्याचा प्रयत्न करू नको. मला हे धम्मदेशना ऐकतच राहावी असं वाटतं, तू पुन्हा येऊ नको, नाही तर तुला मी मारीन. असं म्हणल्याच्या नंतर ती निघून गेली. तिसऱ्यांदा आली आणि म्हटले की जाना तुला सांगितलं होतं ना की तू मला बार तकलीफ देऊ नको, ही धर्मदेशना मला ऐकतच राहावी असं मला वाटतं, तेव्हा तू आता पुन्हा येऊ नको, जा, धरून नेलं तरी चालतं, पुन्हा येऊ नको. असं म्हणल्याच्या नंतर तिचे शब्द ते चोराचा जो मोरक्या होता तो त्या प्रवेशद्वारासमोर उभा होता की जर मालकीनबाई घरात निघाली चोरी म्हणल्याच्या नंतर तर तिला रस्त्यात खतम करायचं आणि जो काय घरातला माल आहे तो लुटून न्यायचा. ही वाणी त्या सोनाच्या ऐकल्याच्या नंतर त्या चोराच्या मोरक्याचं मन बदललं. ते म्हणले अरे हे बुद्धांचे विचार किती सुंदर आहे. आम्ही अनेक प्रकारचे चोरी मारतो, डाके टाकतो, कोणाचे हाल करतो, कोणाचे पाय मोडतो, कोणाचं तंगडं मोडतो, कोणाचे खून करतो, कोणाचे दरोडे करतो. आमच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? त्याचं मन लगेच परिवर्तित झालं. कोणाच्या बोलण्याने झालं? सोनाच्या आईच्यामुळे झालं. आणि म्हणून परिवर्तन झाल्याच्या नंतर तो म्हटला की आम्हाला सुद्धा अशाच प्रकारचं शिकलं पाहिजे. आम्ही जे काही विद्युत व्यवहार करतो, गलत काम करतो, अकुशल कर्म करतो, आता आम्हाला मात्र आता कुशल कर्म करायचे, अकुशल नाही. असं म्हणल्याच्या नंतर तो लगेच मात्र सोनाच्या आईच्या घरी गेला आणि चोरांना म्हणाला की अरे
आता आम्ही जे काही कर्म करतो हे बरोबर नाही आणि हे पाप आहे. म्हणून आता तुम्ही असं करा की जे काही तुम्ही चोरलेलं सोनं नाणं हिरे मोती जे काय असेल ते ज्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या ठिकाणी जागच्या जागी त्याला ठेवून टाका. आणि ठेवून टाकल्याच्या नंतर चोर म्हटले की आज तुम्हाला काय झालं, एवढ्या मोठ्या कष्टाने आम्ही हिरे माणिक मोती सोनं चांदी हे सगळं गाठोड्यामध्ये बांधलं आणि एवढे कष्ट करून तुम्ही म्हणता की आता हे तिथल्या तिथं ठेवा, आज तुम्हाला झालं काय. तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही जे अकुशल कर्म करतो हे चांगलं नाही, हे आम्हाला आमचं कल्याण करणारं तर नाहीच नाही पण हे आम्हाला अधोगतीकडे नेऊन पोहोचवणार आहे. म्हणून आज आपण हे सगळे जिथल्या तिथे ठेवा. आणि त्या सगळ्याच्या सगळे ते घेऊन जागच्या जागी ठेवले आणि त्या प्रवचनाकडे गेले. प्रवचन चालू असताना त्यांनी सुद्धा प्रवचन ऐकलं आणि त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं. जे काय अकुशल त्यांच्या मनामध्ये होते ते निघून गेले आणि त्यांच्या मनामध्ये कुशल विचाराचा संचय सुरू झाला. जसा कुशल संचय सुरू झाला तेव्हा सर्वांचे मन बदलल्याच्या नंतर बंतेजीचं प्रवचन संपलं. सर्वांनी साधुकार दिला, साधू साधू साधू. तेव्हा सगळे जे चोर आले आणि त्या सोनाच्या आईचे पाय धरले आणि पाय धरल्याच्या नंतर तिला माफी मागू लागले. तिला काय समजेना की या चोराने पाय माझे धरले, कशाची माफी मागतात. तिला काही समजेना. अरे माझी कशा कटकरी पाय धरले तुम्ही, काय करू माफ तुम्हाला. असं म्हणल्याच्या नंतर हे माते आम्ही तुमच्या घरी अमुक चोरी केलेली आहे आणि ते सोनं चांदी आम्ही ते चोरणार होतो आणि तुम्ही सुद्धा जर हे ऐकून जर घरी निघाला असता तर तुम्हाला सुद्धा आम्ही असं जीवच मारलं असतं आणि तुमचं धन लुटून नेलं असतं. असं म्हणल्याच्या नंतर त्या आई म्हणले ठीक आहे, तुमच्या मनामध्ये अकुशल भावना जाऊ, तुमच्या मध्ये शुद्ध असं प्रवर्तन झालं आणि शुद्ध विचार तुमच्या मनामध्ये निर्माण झाले म्हणून मी तुम्हाला क्षमा करते. क्षमा करतच नाही तर म्हणे आम्हाला मात्र तुमच्या मुलांकडून त्या सोना भिक्षूकडून आम्हाला प्रवचित करा. असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणले ठीक आहे, तुमचं जर चांगलं होत असेल, तुमच्या मनामध्ये कुशल विचार उत्पन्न झाले आणि म्हणून तुम्हाला जर प्रवचितच व्हायचे तर ठीक आहे, मी तेवढं शिफारस करते. असं म्हणल्याच्या नंतर मंत्रीजीकडे गेले आणि त्यांनी सांगितले की हे सगळे चोर आहे, यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अकुशल कर्म केलेलं आहे, पाप केलेलं आहे, परंतु याचं प्रवचन ऐकून यांचं मन परिवर्तन झालेलं आहे आणि मन परिवर्तन झाल्यामुळे म्हणते यांना आपण प्रवचित करावं. असं मात्र त्याच्या आईने त्यांना विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर लगेच त्यांना त्या चोरांना प्रवचित करण्यात आलं. आणि प्रवचित करण्यात आल्याच्या नंतर लगेचच ते धर्माचा अभ्यास करता 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 अशा प्रकारे अहंत झाले. म्हणून जे धर्माचं पालन करतात धर्म त्याचं रक्षण करतो. जो धर्म रक्षण करतो धर्म त्याचं पालन करतो. जो धर्माचं पालनच करत नाही धर्म त्याचं जराही कल्याण करत नाही. म्हणून या सोनाच्या आईनं धर्माचं पालन केलं म्हणून पहिले प्रथम तिचा जीव वाचला. दुसरं तिनं पालन केलं म्हणून धर्माने त्याचं काम केलं आणि म्हणून तिचं सगळं सोनं चांदी जे काही होतं ते जागच्या जागी राहिलं. आणि तिसरी गोष्ट जे काही दूषित कर्म करत होते जे चोर त्यांच्या सुद्धामध्ये कुशल चित्ताची चेतना उत्पन्न झाली आणि त्यांनी सुद्धा प्रवचित होऊन शुद्ध धर्माचा अभ्यास केला. याला म्हणतात श्रद्धा. काय म्हणतात याला? श्रद्धा. आणि म्हणून अशा प्रकारची जर श्रद्धा आपल्यात असेल तर मात्र तरच आपलं कल्याण होतं. म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारची श्रद्धा ठेवावी की जेणेकरून आपलं सुद्धा हित व्हावं, दुसऱ्याचं सुद्धा हित व्हावं आणि हित होऊन दुसऱ्याचं सुद्धा मंगल व्हावं. यासाठी ही श्रद्धा बलवान आहे. आणि म्हणून आपण हे श्रद्धा भगवंतांनी यासाठी सांगितली की श्रद्धा ही बलवान असावी आणि ती अशा प्रकारे असावी. तिने काय चिंता केली का आपलं सोनं नाणं जाईल म्हणून छाती बडवली आणि पळू लागली का रस्त्यानं? नाही पळू लागली. आणि म्हणून ते आपल्या दासीला बार बार म्हणत होती की मला ही धम्मदेशना ऐकतच राहावी आणि म्हणून तुम्हाला बार बार व्यत्यय आणू नको, कारण या अमृतामध्ये तू विष काढू नको अशी ती बार बार म्हणत होती. अशा प्रकारे श्रद्धा आपली. आपल्या घरात चोर शिरले कोणी जर सांगायला आलं तर अशी परिस्थिती होईल का? आपण तो उठून पळा, छाती बडो काय झालं, कशी आली मी, लक्षात आलं? म्हणून श्रद्धा अशी असावी. दुसरी गोष्ट आपण आता या ठिकाणी मी थांबतो आणि म्हणून आपण अशा प्रकारचे जे शील सांगितलं त्याच्या शिलाचं सुद्धा कशा प्रकारे दानाचं सुद्धा आपण मी सांगितलं. अशा प्रकारे रोजाने दान करत जा. एकदा आपल्याला दान दिलं की वर्षभर दान द्यायचं. दिलं होतं ना मागच्या वर्षी
लक्षात आलं? कुछ नाही मिलेगा. म्हणून बार 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 दान केलं पाहिजे. आणि ते दान पारमी आपल्याला काय मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवते, उत्तर मुक्त पोहोचवते. भगवान बुद्ध म्हणतात हे दान आहे उत्तर उत्तर चढण्याची पायरी आहे. मग आपण एक एक पायरी वरी मुक्त अवस्थेपर्यंत नेऊन पोचायचं आहे. आणि एक ना एक दिवस आपण मुक्त अवस्था प्राप्त करायची आहे. आणि म्हणून आपलं भवचक्र जागच्या जागी थांबतं, दुःखचक्र जागच्या जागी थांबतं. अशा प्रकारे जर आपण हे जर केलं तर हे सगळं जागच्या जागी थांबतं. पण केव्हा थांबतं? भगवान बुद्ध म्हणतात आपल्या जर भवचक्र जर थांबवायचं असेल तर तुम्हाला धर्मचक्र चालवता आलं पाहिजे. कोणतं चक्र चालवता आलं पाहिजे? धर्मचक्र चालवता आलं पाहिजे. तुम्हाला जर संसार चक्र जर थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी धर्मचक्र चालवता आला पाहिजे. आणि तुम्हाला जर भवचक्र थांबवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी धर्मचक्र चालवायला लागेल. तेव्हाच हे चक्र थांबतात आणि तेव्हाच आम्हाला मुक्त अवस्था प्राप्त होते. म्हणून मुक्त अवस्थेपर्यंत जर मारायची तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण हे सगळं पूरक आहे. आणि हे सगळं पूरक ठरल्याच्या नंतर आम्हाला मुक्त अवस्था प्राप्त होते, आपल्या करण्यानेच होते. म्हणून आपल्याला जी काय मुक्त अवस्था आहे भगवान बुद्ध म्हणतात मी केवळ तुमचा मार्गदाता आहे, मुक्तिदाता अजिबात नाही. मुक्ती ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे. जो जेवढा प्रयत्न करेल तेवढी मुक्ती त्याच्या हातात आहे, जेवढा प्रयत्न करेल तेवढी मुक्ती त्याच्या हातात आहे. म्हणून मी तुमचा मुक्तिदाता अजिबात नाही. मुक्ती ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे आणि त्याच्या कर्मावर, त्याच्या मेहनतीवर आणि त्याच्या पुरुषार्थावर ती अवलंबून आहे. आणि म्हणून सर्वांनी इथपर्यंत मजल मारावी असं मला वाटतं. म्हणून म्हणा सर्वांनी या ठिकाणी बंतेजीने मला बोलण्याची संधी दिली, आपणही ऐकून घेतलं. म्हणून हे जे प्रवचन या ठिकाणी मी थांबवतो, आपण ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून सर्वांनी म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना आयुष्यभर सुख आणि बळाची प्राप्ती हो. खूप मंगल हो, खूप कल्याण हो. साधू 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 साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.